मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. मुंबईसह दिल्लीच्या राजकारणातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय. मित्रांनो, दिल्लीत शिंदे सेनेला मोठी दमछाक करत उद्धव ठाकरेंची शिवसेना मित्रांनो थेट सत्तेमध्ये. महाराष्ट्रात चाललेल्या सत्ता समीकरणाचा एकनाथ शिंदेंना बसला मोठा फटका, तर अजित पवार गट देखील महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणातून बाहेर. भारतीय जनता पार्टीची गरज संपल्याच्या नंतर आता उद्धव ठाकरे केंद्राच्या सत्तेच्या अगदी जवळ. मित्रांनो, महाराष्ट्रात काय घडतंय जाणून घेऊया पुढच्या एका मिनिटामध्ये. राज्याच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड, ज्या बातमीने सध्या मात्र महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय आणि केंद्रामध्ये सध्या उद्धव ठाकरेंना भाजपची बरोबरी, भाजपची जवळीकता यामुळे मोठा फायदा होताना मित्रांनो दिसतोय. नेमकं काय घडलंय भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गुप्तगू, तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेच्या बाहेर फेकण्यावरून सगळ्यात मोठं घमासान. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती मित्रांनो आता कधी नव्हे एवढी राजकीय धुराई आता सुरू झाली आहे. ज्या प्रकारच्या राजकारणाने महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं होतं, शिंदेंनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडत केंद्रात सत्तेत सामील झाले होते आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सगळ्याच नेत्यांना फोडून सध्या सगळ्यात मोठा पक्ष होण्याच्या त्यांच्या स्वप्नांना भारतीय जनता पार्टीने सुरुंग लावलाय. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जात भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेची शिवसेना वाढवण्यापासून त्यांना रोखलंय. देशाच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप घडणाऱ्या घडामोडींनी संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. केंद्रात मोठे फेरबदल होत असल्याच्या चर्चांनी वेग घेतला असून त्यामध्ये सर्वात मोठा धक्का बसलाय तो सध्याच्या सत्ताधारी गटांना. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी दिल्लीच्या सत्तेत प्रभावी पुनरागमन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये जोर धरत आहे. या घडामोडींमुळे राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर देखील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पडद्याच्या पाठीमागे आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह बड्या नेत्यांनी भाजप सोबत ज्या प्रकारची राजकीय खेळी गेल्या 5 वर्षामध्ये केली, आता मात्र त्याच भाजपशी जुळून घेण्याच्या हालचाली प्रत्यक्षपणे सुरू असल्याची माहिती येते आहे. 2029 मध्ये महाराष्ट्रासह देशभरातील लोकसभा विधानसभा निवडणुका होत आहेत. लोकसभा क्षेत्र वाढतायत, विधानसभा क्षेत्र वाढतायत. या वाढणाऱ्या क्षेत्राबरोबरच महाराष्ट्र कसा काबीज करायचा या दृष्टिकोनातून सत्तेमध्ये राहण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आतापासूनच प्लॅनिंग केल्याची चर्चा जोरदारपणे रंगू लागली आहे. विशेष म्हणजे या सगळ्या बदलामागे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने आखलेली रणनीती असल्याचं मानलं जात आहे. ज्यावेळी केंद्रातील नरेंद्र मोदी यांना आणि अमित शहा यांना ज्यावेळी कोणत्याही प्रकारची मदत लागली गेली, त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोणताही विचार न करता, पक्षाचा विचार न करता प्रत्येक गोष्टीतून त्यांना मदत केलेली आहे. त्यामुळे गुजरात असो किंवा देशातील कोणतेही बडे नेते असो, प्रत्येकाला उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रमुख यांच्याकडून मदत पोहोचलेली आहे. त्या मदतीचा पूर्णपणे आता पोटवारा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना आता नवीन संधी देण्याची भारतीय जनता पार्टी प्लॅन आखत आहे का, ही सध्या चर्चा रंगत आहे. मित्रांनो, दुसरीकडे केंद्रातील सत्ता समीकरणामध्ये मोठा बदल, दिल्लीतील सत्ताकरणामध्ये अचानक झालेले बदल अनेकांना धक्का देणारे ठरले आहेत. उद्धव ठाकरेंचे काही खासदार एकनाथ शिंदेच्या सोबत, तर काही खासदार भाजपच्या बड्या नेत्यांसोबत दररोज वावरताना आपण पाहतोय. उद्धव ठाकरेंचे बरेच खासदार आपली महत्वाची कामं घेऊन भाजपच्या बड्या नेत्यांकडे जाऊन आपल्या कामांचा निपटारा ते करू लागले आहेत. आतापर्यंत सत्तेमध्ये प्रभावी भूमिका निभावणारे एकनाथ शिंदे यांची भूमिका मात्र आता निष्प्रभ ठरताना दिसत आहे. महाराष्ट्रात केंद्रात एकनाथ शिंदेना आता कोणत्याही प्रकारचं स्थान राहिलं नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या गटाला केंद्रातून बाहेर पडावे लागल्याची चर्चाही आता सुरू झाली आहे. दुसरीकडे काही वर्षापूर्वी सत्तेत गेलेले उद्धव ठाकरे आता पुन्हा केंद्रात महत्वाची भूमिका निभावणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते हा बदल केवळ पदांचा नाही, तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आखलेला मोठा रणनीतीचा भाग असू शकतो. त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पाठीमागे सर्वात मोठी भूमिका ही भारतीय जनता पक्षाची असल्याचं स्पष्ट होत आहे. राजकीय सत्ताकारणामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना
भाजपला समांतर भूमिका न आखता त्यांच्या पुढे जाऊ पाहत होती। त्यामुळे त्यांचे हातपाय छटण्यासाठी, त्यांना राजकीय दृष्ट्या बाजूला करण्यासाठी भारतीय जनता पार्टी वेगवेगळ्या युत्या करण्याच्या तयारीमध्ये आहे। भाजपने आतापर्यंत महाराष्ट्रात वेगवेगळ्या गटांची युती करून सत्ता टिकवून ठेवली होती, मात्र आता त्यांनी अचानक भूमिका बदलत नवे समीकरण तयार केल्याचं दिसत आहे। आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला गेलाय का, अशी चर्चा सध्या सगळीकडे रंगू लागली आहे। महाराष्ट्रातील मतदारांमध्ये नवीन संदेश देण्याचा प्रयत्न केला गेलाय। जुन्या मित्रांपेक्षा नवीन राजकीय समीकरणावरती भर दिला जात असतानाच उद्धव ठाकरे मात्र जुने मित्र आहेत, त्यांना आपण जवळ का करू नये, हे काही नेत्यांनी भर मीटिंग मध्ये म्हटल्याची जोरदार चर्चा आहे। उद्धव ठाकरे यांची दिल्लीतील सत्तेत पुनरागमन ही घडामोडींची सर्वात मोठी बातमी ठरू शकते। 2029 नंतर राज्यात केंद्रात झालेल्या राजकीय संघर्षामुळे ठाकरे यांची ताकद कमी झाली आहे असे मानले जात होते, मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा स्वतःचं राजकीय अस्तित्व सिद्ध केलं आहे। शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांमध्ये उत्साह प्रचंड स्वरूपात वाढलाय। प्रत्येकांना नवा राजकीय प्रतिस्पर्धी मिळालाय। महाराष्ट्रातील राजकारणाला नवे वळण यामुळे मिळू शकते, परंतु यामुळे शिंदेगडला कोणत्या प्रकारची धक्का बसत होते बघूया। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटासाठी ही घडामोड मोठा धक्का मानली जात आहे। आतापर्यंतच्या केंद्राच्या पाठबळावरती राज्यात सत्ता टिकवणाऱ्या शिंदेगडला आता राजकीय अडचणींचा सामना करावा लागू शकतो। केंद्रातील पाठबळ कमी झाल्यास राज्यातील सत्ता धोक्यात येऊ शकते। सत्तेतील शहाणपण देखील बाजूला झाल्यामुळे पक्षामध्ये खूप मोठी नाराजी उफाळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। आगामी निवडणुकांमध्ये याचे स्पष्टपणे परिणाम जाणू शकतात आणि बरेच आमदार एकाएकी साथ सोडून भाजपकडे किंवा उद्धव ठाकरेंकडे कोणत्याही क्षणी जाऊ शकतात। यामुळे अशाच प्रकारची गत अजित पवार यांच्या गटालाही या बदलांचा फटका बसल्याचं दिसत आहे। अजित पवार यांची काही महिन्यापूर्वीची मोठा अपघात झाला, परंतु त्यानंतर मात्र सुनेत्रा पवार यांनी ही संपूर्ण राजकीय पक्ष पाठबळ दिलं। मात्र सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी मात्र संपूर्ण पक्ष ताब्यात घेण्यासाठी खूप मोठी ताकद पणा लावली। मात्र आता काही आमदार शरद पवार यांच्याकडे जाण्यासाठी तयार आहेत। म्हणजेच महाराष्ट्रात घडलेल्या या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे वातावरण तापलंय। शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलाय। याच कारणास्तव आगामी होऊ घातलेल्या लोकसभा विधानसभा 2029 साली उद्धव ठाकरे आणि शरद पवार कोणत्याही रीत्या सत्तेमध्ये आपण जायचं अशा प्रकारची त्यांनी रणनीती आखल्याचं बोललं जातंय। या सगळ्या प्रकारामुळे आगामी 2029 ची तयारी उद्धव ठाकरे करत आहेत का, असं सध्या सर्वसामान्यांना वाटू लागलंय। मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटतंय? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे भाजपा हे केंद्राच्या सत्तेत एकत्र येऊन शिंदे सेनेला मात्र त्यांची घरची जागा दाखवतील का? याबाबत उद्धव ठाकरे नक्की सत्तेत येतील का? याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत नेमक्या शब्दात व्यक्त करा। धन्यवाद। जय हिंद।